शेवटी तुम्ही आरक्षण घेतलं बरं का. विषय का आपला. पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय की लोक आता चर्चा करायला लागले की तुम्ही आता पाटील नाही राहिले, मागासवर्गीय झाले आणि आता तुम्ही 96 कोळी पण नाही राहिले. मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते कसं आहे ना बाळा, आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देत. आणि आरक्षण काय, आरक्षण तर हे फक्त आपल्याला शिक्षण आणि नोकरीसाठी पाहिजे होतं. आणि राहिला विषय पाटीलकीचा, तर आपली बरोबरी करायला यांच्या 7 पिढ्या जातील. आणि तसं पण सगळ्यात पहिलं तर माझ्या जय भीम जय शिवराय सगळ्याले. तर या भावाचा जो मी आता व्हिडिओ तुम्हाला दाखवला, यांना व्हिडिओमध्ये जे म्हटलं की आमची बरोबरी करायला ह्यांच्या 7 पिढ्या जातील, तर माझा फक्त एक प्रश्न आहे भावा, कोणाच्या 7 पिढ्या जाणार आहेत तुमची बरोबरी करायला? नाही म्हणजे कसं तू कॅटेगरी वाईज बोलशील ना तर थोडं आम्हाला समजेल, नाही तर उगाच मग आम्ही अंगावर घेऊ आणि तुला उरावर घेऊ, आहे ना. विषय असा ना भावा, जे तू बोलत आहेस ना की आमच्या बरोबरी करायला यांच्या 7 पिढ्या जातील, तू याचा अर्थ हा आहे की ज्यांच्याकडे आरक्षण आहे किंवा जे